तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये लावण्या ईशूवरती आरोप लावते। ती म्हणते की ARच्या खूप साऱ्या कॉम्पिटिटर्सने खूप स्मार्टली या ईश्वरी देसाईला प्लॅन करून पाठवले, कारण ARची कंपनी डिस्ट्रॉय करण्यासाठी। आणि एवढंच नाही, तुम्हाला इंदोरमधला सात्विक फॅशनचा शो आठवतोय का? या मुलीचा पहिला तो प्लॅन फसला सात्विक फॅशनची बदनामी करण्याचा, परंतु तिचा तो प्लॅन पूर्णपणे फसला आणि ती स्वतः बदनाम झाली। मग काय, तिने पुन्हा मुंबईमध्ये ARच्याच कंपनीत जॉब मिळवला। माझा तर ना या सगळ्यावरती विश्वासच बसत नाहीये की ही इतक्या खालच्या थराला जाऊन वागू शकते, असं लावण्याने म्हणताच नमू तिला टोकते आणि तिला खडसावून जाब विचारते की तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? गणपती बाप्पा पुढे तुम्ही नको नको ते आरोप लावताय माझ्या बहिणीवरती। तेव्हा अंजली ही म्हणते की लावण्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, परंतु वल्लरी लावण्याची साथ देते आणि सगळ्यांना म्हणते की लावण्याचे सांगते त्यातला एक ना एक शब्द पडतोय मला। तेव्हा सगळेच जण धक्क्याने वल्लरीकडे पाहतात। हे गणपतीचं डेकोरेशन वगैरे करणारा हा सुद्धा तिच्या प्लॅनिंगचा भाग होता। हे लाईट्स घालवणं सुद्धा तिच्या प्लॅनिंगचा भागच होता, कारण एकदा का लाईट्स गेले तर अर्णवला ती किडनॅप करू शकते। तिने आपल्या अर्णवला काही केलं तर नसेल ना? मला अर्णवची खूप काळजी वाटते, असं वल्लरी उगाचच खोटा आव आणते। तेव्हा नमू खूपच रडायला लागते आणि ती त्या सगळ्यांना म्हणते की माझी बहीण असली कारस्थानी नाहीये, प्लीज शोधा तिला, मला तिची खूप काळजी वाटते। तेव्हा लावण्या म्हणते की काळजी तर मला ARची वाटते। ती मुलगी हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून कळते की मला माहीत नाही आहे, परंतु ARला जर काही झालं ना तर बघ मग। तेव्हा अंजली तिला ओरडते की उगाचच या सगळ्या गोष्टींबद्दल काही माहिती नसताना तू जे बोलत सुटते ना ते खूप चुकीचं आहे लावण्या। हे बघ, तुझं आणि ईश्वरीचं नक्की काय बिनसलेलं आहे मला माहिती नाही आहे, परंतु ईश्वरीच्या बाबतीत तू चुकीचा विचार करतेस। ईश्वरीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, तिच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे आणि मला खात्री ही देखील आहे की अर्णव ईश्वरी सुखरूप आपल्या घरी परततील। तेव्हा लावण्या या सगळ्या गोष्टींना कडाडून विरोध करते आणि ती म्हणते की ठीक आहे, वाट बघूयात आपण, परंतु त्या ईश्वरीला लवकरात लवकर पकडा। जर तिच्यामुळे ARला काही झालं ना तर मी जे काही म्हणत होते ते तुमच्या वेळीच लक्षात येईल, तेव्हा माझे शब्द तुम्हाला आठवतील। परंतु लावण्या आता स्वतःच तोंडघशी पडणार असते। अंजलीताई नम्रताचं सांत्वन करते, ती तिला समजावते की तू धीर धर, ईश्वरी नक्की परत येईल। वल्लरी मनोमन लावण्याचं कौतुक करते की काय छान खेळ खेळली आहेस का तू। काही वेळानंतर अंजलीताई नमूची खूपच काळजी करते आणि तिला समजावते की हे बघ, तू सरबत पिऊन घे, तुला बरं वाटेल। इतक्यातच राकेशचा तिला फोन जातो। आता नमू फोनकडे पाहतच राहते। अंजलीताई विचारते की अगं फोन घे ना, कोणाचं आहे? तेव्हा नमू सांगते की आमचे किरायेदार आहेत। तेव्हा अंजलीताई म्हणते की अगं कदाचित तुझी ईश्वरी घरी गेली असेल तर त्यांनी तेच सांगण्यासाठी फोन केला असेल, किंवा ईश्वरीबद्दल काही कळलंही असेल त्यांना। तेव्हा नम्रता राकेशचा फोन उचलते, तर राकेश तिथे तिला विचारतो की काय झालं, ईश्वरीजींचा फोन लागत नाही आहे, त्यांचा फोन बंद आहे आणि तुम्हाला उशीर झाला आहे घरी परतायला। तेव्हा नमू धक्काने विचारते की काय, म्हणजे ईशू तिथेही नाही आहे? राकेश विचारतो की ईश्वरीजी कुठे गेलेत? तेव्हा नम्रता घडला सगळा प्रकार सांगते की इथे गणपती जागरणाचा कार्यक्रम चालू होता, अचानकपणे लाईट्स गेले आणि त्यानंतर अर्णव सर ईशू गायब आहेत। राकेशला मोठा धक्काच बसतो। तर आता राकेश विचारतो की परंतु हे सगळं कसं घडलं? आता नम्रता सांगते की मलाही याबद्दल काही माहिती नाही आहे, परंतु ईशूबद्दल जर तुम्हाला काही कळलं किंवा ईशू जर घरी आली तर प्लीज मला फोन करा। आता राकेश पुढे काही बोलणार तर नमू फोनच ठेवून देते। आता तर राकेश आणखीनच चावताळतो आणि तो म्हणतो की इथे मी नुसती स्वप्न बघतोय आणि हा अर्णव राजशिर्के एका दिवसात ईश्वरीसोबत पूजा करून तिला गायब करूनही घेऊन गेला। अर्णव राजशिर्के, तू जे काही करतोयस ना ते खूप महागात पडणार आहे तुला, कारण ईश्वरी फक्त आणि फक्त माझी आहे। तर नमू अंजलीताईला सांगते की ईशू घरीही आलेली नाहीये। तेव्हा अंजलीताई तिचं सांत्वन करते, तिला धीर देण्याचा प्रयत्न करते, तिला समजावते सुद्धा की काळजी करू नकोस, ते दोघेही नक्की सुखरूप परततील। इतक्यातच मामा आकाश जेव्हा परततात
अंजलीताई त्यांना विचारते की काय झालं, काय म्हणाले पोलीस. तर आकाश सांगतो की पोलीस एक टीम पाठवत आहे तिथे. तर मामा सांगतात की 24 तास झाल्याशिवाय कंप्लेंट घेऊ शकत नाहीत असंही म्हणाले ते. आता लावण्य आणखीनच घाबरून जाते. आता लावण्य आपलं तुणतुणं पुन्हा वाजवते आणि सगळ्यांसमोर म्हणते की पोलीस पोहोचण्याआधी एअरपर्यंत माझे सोर्सेस पोहोचतील आणि मग ईश्वरी देसाईचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. ती ईश्वरी देसाई काय चीज आहे हे तुमच्या सगळ्यांच्या मग लक्षात येईल. तेव्हा मामा, आकाश, अंजलीताईला लावण्याचा खूपच राग येतो. तर नमू मात्र काळजीने आता खूप रडायला लागते. तेव्हा अंजलीताई तिला धीर देते की तू काळजी करू नकोस, आपल्यासाठी चांगली बातमी नक्की येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता लावण्याने ज्या गुंडांना ईश्वरीला गायब करायला सांगितलेलं असतं ते ईश्वरी, अर्णव या दोघांनाही एका नावेत घेऊन येतात. तर त्या गुंडांना कळत नसतं की हा अर्णव कोण आहे. तर त्यातलाच एक सांगतो की मला काय माहिती कोण आहे, परंतु या पोरीला गायब करताना त्याने आपल्याला पाहिले म्हणून याला बेशुद्ध करून गाडीत टाकावं लागलं. तर त्या गुंडाने आता ठरवलेलं असतं की ईश्वरीसोबत अर्णवला सुद्धा आता समुद्रात तसंच सोडून द्यायचं. तेव्हा तो बोट चालू करतो आणि ती बोट आता समुद्रात सोडून देतो आणि ते गुंड आता त्यातून निघून जातात. ईश्वरी, अर्णव दोघेही बेशुद्धच असतात. रात्रभर अर्णव इशू अजूनही घरी परतले नसल्याने आजीला तर खूपच काळजी वाटते. आजी देवाचे धावा करायला लागते. तेव्हा अंजलीताई तिला समजावते की आजी नको काळजी करूच, सुखरूप असतील ते दोघे. आजी विचारते की हे सगळं कसं घडलं ग, आणि ईश्वरी, अर्णव दोघेही गायब कसे काय झाले. तेव्हा अंजलीताई तिला धीर देते की आजी तू नको टेन्शन घेऊ, कदाचित देव आपल्या संयमाची परीक्षा पाहत असेल तर. इतक्यातच राकेश तिथे येतो. राकेश अंजलीला विचारतो की अगं मी मगाशी ऑफिसमध्ये फोन केला होता जागरणाचा कार्यक्रम कसा झाला ते विचारायला. तर मला तिथे कळलं की ईश्वरी, ती पिये आणि अर्णव दोघेही गायबच आहेत. तेव्हा अंजलीताई म्हणते की हो ना, आम्हाला सुद्धा कळत नाही आहे की हे सगळं अचानक कसं काय घडलं. जागरणाचा कार्यक्रम चालूच होता, अचानक लाईट्स गेले. ते लाईट्स कशामुळे गेले ते पाहण्यासाठी अर्णव गेला आणि दोघेही त्यानंतर गायबच आहेत. आजी तिथे खूपच काळजी करते आणि राकेशला सांगते की हे सगळं इतकं अचानक घडलंय ना, काहीच कळतच नाहीये. तेव्हा राकेश आजीजवळ बसून तिला धीर देतो की आजी अहो नका काळजी करू, परंतु मला असं वाटतं आहे की आपले अर्णवचे एवढं मोठा तो बिझनेसमॅन आहे, त्याचे काही शत्रू असतील ना, आणि पोलीस तपास करतायत, आपल्याला अर्णव भेटेल. परंतु मला वाटतंय की हे सगळं त्यांचं कारस्थान नसेल ना. आणि माझ्या कानावर तर असंही आलंय की त्यांची ती पिये तिचाच हात आहे म्हणे. तेव्हा आजी राकेशला खडसावते की शक्यच नाहीये. ज्या मुलीच्या श्रद्धेने गणपती बाप्पाला ऑफिसमध्ये यायला भाग पाडलं ती मुलगी असं करणं शक्यच नाहीये. अंजली आजीचा एवढा ईश्वरचा विश्वास पाहून राकेश खूपच हादरून जातो. अगदी ब्रह्मदेवाने जरी येऊन मला सांगितलं ना तरीही मी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा राकेश म्हणतो की हो ते आहेच, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्या शंकांचा विचार करतोच ना. तेव्हा अंजलीताई म्हणते की ईश्वरीच्या बाबतीत अशी शंका कधीच येणार नाहीत, अगदी 1% सुद्धा नाही. इतक्यात आकाश, अविनाश मामा येतात. तेव्हा आजी त्यांना विचारते की अर्णवबद्दल काही कळलं का. तर अविनाश मामा सांगतात की हो पोलिसांचा तपास चालू आहे. तर आकाश म्हणतो की ऑफिसमध्ये सगळेच जण त्या दोघांना शोधतायत, सगळेच जण आपापल्या परीने प्रयत्न करतायत, परंतु आजी अंजलीच्या जीवाला मात्र खूपच घोर लागून राहतो. आजी तिथे त्या सगळ्यांना सक्त ताकीद देते की एक गोष्ट ध्यानात ठेवा, अर्णव आणि ईश्वरी दोघेही गायब आहेत. ही गोष्ट अगदी मीडियापर्यंत पोहोचायला नको आहे, उगाचच लोक तर्कवितर्क काढत बसतील. तेव्हा अविनाश मामाही म्हणतो की अगदी बरोबर बोलतेस तू आई. तर आकाशला फोन करून त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सना ही बातमी लीक होऊ देऊ नका असंही सांगायला सांगतो. तर राकेश मुद्दामच तिथे म्हणतो की अर्णव आणि ती मुलगी यांच्या बाबतीत हे सगळं असं कोणी घडवून आणलं असेल, कमालच आहे ना, दोघेही एकत्र गायब आहेत. तेव्हा आजी म्हणते की देवाने. आता सगळेच जण विचारतात की देवामुळे. तर आजी त्या सगळ्यांना सांगते की हो देवानेच त्या दोघांना एकत्रित गायब होऊ दिलं असेल, म्हणजे
ते दोघं गायब आहेत त्याचं टेन्शन आहेच मला. तर आजी तिथे सगळ्यांना सांगते की गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मी देवाकडे प्रार्थना केले होते की ईश्वरी अर्णव या दोघांनाही एकत्र आण, कारण ईश्वरीमुळे माझा अर्णव हळूहळू का असेना परंतु सुधारतोय. ईश्वरीच अर्णवची जोडीदार व्हायला पाहिजे असं मी देवाकडे मागणं मागितलं होतं. तेव्हा राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि कदाचित त्या दोघांची ही परीक्षा पाहण्यासाठी देवाने हे सगळं घडवून आणलं असेल तर. कारण माणसं सुखापेक्षा जास्त संकटात एकमेकांचे खूप जवळ येतात आणि कदाचित या संकटात अर्णव ईश्वरी जवळ येतील. हे सगळं राकेशला आता ऐकवतच नसतं. त्याला आजीचा खूप जास्त राग येतो. माझ्या मनात ना कुठेतरी उमेद वाटते मला की या सगळ्या प्रसंगातून या दोघांच्या बाबतीत काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. आजी देवाकडे प्रार्थना करते की हे दोघे जिथे कुठे असतील त्या दोघांनाही सुखरूप ठेव. आता राकेशच्या मनात काळं येतं आणि त्या दोघांना एकत्र येऊ न देण्यासाठी राकेश आता जबरदस्त पाऊल उचलतो. तर इकडे तोपर्यंत ईश्वरी आता शुद्धीवरती येते. परंतु जेव्हा ती शुद्धीवरती येते तिला मोठा धक्काच बसतो. तर इकडे तिकडे ती आजूबाजूला पाहते, ते दोघेही आता समुद्राच्या मध्यावरती असतात. इशूला तात्पुरतं तरी माहिती नसतं की अर्णवही तिच्यासोबत तिच्या जवळच बेशुद्ध आहे. इशू इकडे तिकडे जेव्हा समुद्र पाहते आता खूपच गोंधळून जाते की मी इथे कशी काय आले. इतक्यातच अर्णवलाही शुद्ध येते. अर्णव जेव्हा उठतो आणि पाहतो की तो तर समुद्राच्या मध्यावरती आहे आणि तो विचारात पडतो की मी इथे कसा काय आलो. आणि त्याचं लक्ष जातं ते ईश्वरीकडे. नेमकी ईश्वरी ही त्याच्याकडे पाहते. आता दोघेही एकमेकांना धक्क्याने विचारतात की तुम्ही. तर अर्णववरती इशू आता आवाज चढवते आणि तिचा खूप मोठा गैरसमज होतो. अर्णवला ती खडसावून जाब विचारते की तुम्ही मला इथे घेऊन आलात, तुम्ही असं कसं काय वागू शकता. या सगळ्याची मला ना आत्ता टोटल लागते की ते बेशुद्ध करून मला घेऊन येणारे गुंड तुमचे होते, तर तुम्ही इथे मला पळवून आणलेत. असं विचारताच अर्णव म्हणतो की गप्प बस. एकतर अर्णवलाही माहीत नसतं की नक्की चाललंय तरी काय. तर इशू त्याला नको नको ते ऐकवायला लागते आणि अर्णवला म्हणते की तुम्ही भडकूचंद माथे फिरू आहात हे मला चांगलंच माहिती होतं, परंतु हार सहन होत नाही म्हणून असं काहीतरी वागचाल ना असं कधी वाटलंच नव्हतं. काल माझ्यासोबत गणूबाप्पाची पूजा केलीत आणि त्याचं हे उगतं तुम्ही आता असं काढताय. तेव्हा अर्णव तिच्यावरती खेकसतो की गप्पा बस, मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. तेव्हा इशू म्हणते की मी जे बोलते ना ते झोंबतंय तुम्हाला, म्हणून तर असं वागताय. ईश्वरीची चपरचपरही चालूच राहते आणि अर्णवला ती म्हणते की नाही नाही, मी ना तुमच्या इंदोरच्या फॅशन शोपासून बघते की मी काही केलं नसताना ना मुद्दाम तुम्ही माझ्या वाकड्यात शिरता आणि मी जर थोडीशी तुमच्यावरती भारी पडले, मी जर जिंकले तर मग हे असं वागता. एक गोष्ट लक्षात ठेवा सर, मी नाही तर माझ्या गणूबाप्पाने हरवलंय तुम्हाला आणि ती हार हजम होत नाही म्हणून असं वागलात तुम्ही माझ्यासोबत. आता ईश्वरीच्या या बडबडीला अर्णव खूपच वैतागतो. हे सगळं करताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही का सर, असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते. अर्णव जो आतापर्यंत गप्प होता तो ईश्वरीवरती खूप ओरडतो आणि तिला म्हणतो की तू मूर्ख होती हे मला चांगलंच माहिती होतं, परंतु तुझ्या डोक्यात ना मेंदू नावाचा प्रकारच नाहीये याची आज खात्री पटली आहे मला. मी पळवून आणणार तुला. मी अर्णव राजे शिर्के, ASR मिलियन्समध्ये बिझनेस करतो मी. मिलियन्स म्हणजे किती माहिती आहे का तुला. आणि इंडियाचा टॉप मॉडेलचा बिझनेसमॅन आहे मी. मला ट्रीट करण्यासाठी लोक मरणी मरतात, भेटण्यासाठी रांगा लावतात आणि मी कोणाला पळवणार. ईश्वरी फ्रॉम इंदोर, तू माझ्यासाठी तितकी इम्पॉर्टंट नाही आहे. दररोज हजारो गोष्टींची डील करत असतो मी, परंतु त्याच्या रडारवर सुद्धा तू नाही आहेस. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की मी तुमच्या रडारवर नाही आहे तर तुमच्यासोबत या बोटीवर काय करते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की गप्प बस. हे बघ, काल जागरणाचा कार्यक्रम चालू असताना अचानकपणे लाईट्स गेले. मीटर रूममध्ये मी चेक करण्यासाठी गेलो तेव्हा एक आवाज आला मला. मी पाहिलं तर काही माणसं काहीतरी गुंडाळून ट्रकमध्ये टाकत होती. ते पाहण्यासाठी मी आलो, परंतु तेव्हा त्या लोकांनी मला बेशुद्ध केलं आणि आता उठतोय तर इथे तुझ्यासोबत आहे.
अर्णवने सगळी कहाणी सांगितल्यानंतर ईश्वरी उलट त्याला प्रश्न विचारते की एक मिनिट, म्हणजे मी किडनॅप झाले, गायब झाले हे जर कळलं असतं किंवा त्या बेशुद्ध असलेल्या त्या गुंडाळलेल्या जागी जर मी हे कळलं असतं तर तुम्ही मला वाचवायला आला नसतात का? बोला ना, आता का गप्प बसलात? दातखिळी बसली आहे का तुमची? असं ईशूने विचारताच अर्णव म्हणतो की तू खरंच मूर्ख आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती असती तर मी वाचवायला आलोच असतो, कारण तो चांगुलपणा आहे. तो तुझ्या लक्षात येणार नाहीये कारण तू मूर्खच आहेस. डे 1 पासून बघत आलो आहे मी. तुझ्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकारच नाहीये. तुझ्या डोक्यात भरले ते इंदोरी पोहे, शेव आणि जिरावण घातलेले पोहेच आहेत तुझ्या डोक्यात. असं अर्णवने म्हणताच ईश्वरी म्हणते की ते काहीही असू देत, मला इथे अजिबात थांबायचं नाही आहे. मला आत्ताच्या आत्ता परत जायचं आहे आणि तुमच्यासोबत तर थांबायचंच नाही आहे. आता दोघेही जोरजोराचे एकमेकांशी भांडत असतात तेव्हा अर्णवही तिच्यावरती खेकसतो की इथे काय मी वर्क सेशन करायला आलो आहे तुझ्यासोबत? मलाही इथे थांबायचं नाही आहे आणि तुझ्यासोबत तर थांबायचंच नाही आहे. आता दोघेही जबरदस्त ठिकाणी अडकलेले असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात अर्णव ईश्वरी एका जंगलात अडकून पडलेले असतात. तेव्हा अर्णव ईश्वरीवरती खेकसतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे अडकलोय मी. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आले ना तेव्हापासून नुसते प्रॉब्लेम्सच आहेत. बॅड लक आहेस तू माझ्यासाठी. इतक्यातच मास्क घालून आलेला राकेश अर्णवच्या डोक्यात जबरदस्त वार करतो आणि अर्णवला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच संधी साधून आता ईश्वरीची इज्जत लुटण्याचाही प्रयत्न करतो. परंतु ईश्वरी जोरजोराच्या अर्णवला हाका मारते तर अर्णव तिच्या मदतीला धावून जातो. परंतु आता या सगळ्यांमध्ये एक चांगली गोष्ट घडेल का? ती म्हणजे राकेशचा खरा चेहरा अर्णवच्या समोर येईल का? ते पाहणं तितकंच मनोरंजक.